नमस्कार, मी यशश्री. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या कार्यक्रमात आपलं स्वागत करते. आपण या कार्यक्रमात अनेक वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो आणि यामुळे आपल्या अनेक शंकांचं समाधानही झालेलं आहे. आणि आज आपण रेकी एक ऊर्जा कशी काम करते या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत इंटरनॅशनल सेलिब्रिटी रेकी हीलर डॉक्टर ममता जाधव फ्रॉम गिरिराज होलिस्टिक हीलर. या क्षेत्रात त्या तब्बल 18 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या कौशल्यासाठी अनेक अवॉर्ड्सही मिळालेले आहे. एवढंच नाही तर टॅरो कार्ड रीडिंग, ब्लॅक मॅजिक रिमूव्हल, इव्हिल आय अशा विविध विषयांवर त्यांचं नाव प्रसिद्ध आहे. सर्वप्रथम डॉक्टर ममता मॅडम, तुमचं शंका समाधान या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला सांगा, रेकी म्हणजे नक्की काय आणि ती कसली ऊर्जा आहे? रेकी म्हणजे युनिव्हर्सल एनर्जी, ब्रह्मांडातली ऊर्जा. रे आणि की याचा अर्थच आहे ब्रह्मांडातली ऊर्जा. तर रेकी हा प्रोसेस असा आहे की आपण ब्रह्मांडातली ऊर्जा कसं स्वतःमध्ये घेऊन त्या ऊर्जेच्या उपयोगाने लोकांना कसं हील करू शकतो. रोजच्या आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे सिच्युएशन असतात जे आपण फेस करत असतो. तर त्या सिच्युएशन, नेगेटिव्ह सिच्युएशन असतील तर त्यातून कसं बाहेर यायचं, स्वतःला कसं हील करून घ्यायचं किंवा या ऊर्जेने आपण दुसऱ्याला कसं हील करू शकतो, यालाच रेकी म्हणतात. युनिव्हर्सल एनर्जी, दॅट इज ब्रह्मांडातली ऊर्जा. मला सांगा, इंडियामध्ये रेकी कशी आली, कोणी आणली आणि नक्की कधी आली? जेव्हा गौतम बुद्धाने बौद्ध धर्माचा जो प्रचार चालू केला होता आणि त्यांच्या त्या प्रचाराच्या जर्नीमध्ये ते वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये ते ट्रॅव्हल करत असताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे जे पण प्रॉब्लेम, आजार किंवा जंगलमधून पास होताना काय झालं किंवा आजारी पडले, फिवर आलं, तर ह्या गोष्टी ते स्वतःच्या एनर्जीनी समोरच्याची हिलिंग करायचे. आणि त्या काळातून ही हिलिंग कॉस्मिक एनर्जी म्हणजे ब्रह्मांडाची ऊर्जा जी त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये जी होती त्या ऊर्जेनेच ते त्यांचे फॉलोअर्सला हेल्प करत होते, हील करत होते. त्या काळापासून ही रेकी ही प्रथा चालू आहे. आणि मध्यंतर ते गायब झालेली, विलुप्त झालेली. आणि मिकाओ हुसवी, अ लेक्चरर, बायबल टीचर इन जपान, तर 1920मध्ये यांनी ह्या रेकीचं इन्व्हेन्शन केलं. अँड मिकाओ हुसवी इज द फाउंडर. ते फाउंडर आहेत रेकीचे. 21 दिवसाचं स्ट्रॉंग एकदम हार्ड मेडिटेशन करून त्यांनी ते स्वतःमध्ये ॲक्टिवेट केले आणि पूर्ण वर्ल्डभर त्याचा प्रचार केला. आणि तसंच ते 1970मध्ये इंडियात आलं आणि याच आपल्या ऊर्जेला रेकीच्या माध्यमातून किंवा रेकीच्या नावाने इंडियामध्ये परत हे मोडॅलिटी चालू झाली. मला सांगा, रेकी करायची अशी कोणती फिक्स वेळ आहे का, की त्याच वेळेला आपण रेकी केली पाहिजे असं? रेकी हे आपल्या धरतीमध्ये येण्याचा एक वेळ असतो, तो म्हणजे पहाटेचा ब्रह्ममुहूर्त. सूर्य उदयाच्या 90 मिनिट्स बिफोर या वेळेस ही धरतीमध्ये ही ऊर्जा येते. त्यावेळेस आपण झोपलेला असतो. तो अनफॉर्च्युनेटली आपण ते रिसीव्ह करत नाही. आणि त्यामुळे ह्या ऊर्जे रिसीव्ह आपण इतर कुठल्याही मोमेंटमध्ये करू शकतो जेव्हा तुम्ही एक रेकी मास्टर असता किंवा रेकी शिकलेले असता. जेव्हा आपण रेकी शिकणं याचा अर्थ असं की आपण कुठल्याही वेळेस ब्रह्मांडातली ऊर्जा आपण स्वतःमध्ये घेऊ शकतो. आणि ब्रह्मांडातली ऊर्जा जेव्हा आपण स्वतःत घेतो, हे आपल्या शरीरामध्ये 114 चक्र असतात. त्यातले 7 मेन चक्राज असतात, त्यामध्ये ते स्टोअर होतात. आणि त्या 7 मेन चक्रांचं एक स्पेसिफिकेशन असतं आपल्या बॉडीमध्ये किंवा कॅरेक्टर असतं. प्रत्येक चक्राचा एक महत्त्व असतं. चक्र ॲक्टिवेट करणे म्हणजेच कॉस्मिक एनर्जी त्या चक्रामध्ये आपण स्टोअर करणे. तर वेन यू आर इन कॉस्मिक एनर्जी, व्हॉट यू थिंक यू क्रिएट, ही सगळ्यात मोठी पॉवर असते. डेली 5 मिनिट तुम्ही एक तर चक्राद्वारे कॉस्मिक एनर्जी स्वतःमध्ये ॲक्टिवेट करा या फिर रेकी घेऊन ॲक्टिवेट करा. कुठल्याही गोष्टी आयुष्यात करण्याआधी जर तुम्ही रेकी करून त्या गोष्टी करत असाल, फॉर एक्झाम्पल इफ यू गो टू जॉब, रेकी करून निघा घराच्या बाहेर. किंवा जसं आपण देवाला पाय पडतो तसंच 2 मिनिट बसायचं, रेकी घ्यायचं आणि मग घराबाहेर तुमचे सगळं अख्खा दिवस तुमचा पॉझिटिव्ह जातो. कुठलाही तुम्ही मीटिंग्स करा, कुठल्याही गोष्टीचे तुम्हाला दिवसभरात ऑब्स्टॅकल्स क्रिएट नाही होत. दुसरी गोष्ट,
रेकी ही प्रॉस्पॅरिटी अट्रॅक्ट करते, हेल्थ अट्रॅक्ट करते, पॉझिटिव्ह थिंग्स तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट करते, पॉझिटिव्ह लोक तुम्हाला अट्रॅक्ट होतात. म्हणजे मी जेव्हा रेकी शिकले तर माझ्याशी न बोलणारे लोक पण बोलायला लागले. इतकं युनिवर्स स्टार्ट्स लव्हिंग यू वेन यू आर इन रेकी एनर्जीज. सगळ्यात मोठं उदाहरण आपले PM मोदी आहेत. मला सांगा, जर तुम्ही बोलल्या की आपल्या भारतात खूप प्राचीन काळापासून रेकी ही गोष्ट आहे, ही एनर्जी आहे, तर मग असे कोणते संत महात्मे होते का की ज्यांच्यामध्ये ही पॉवर होती, ही एनर्जी होती? आपल्या भारतात ज्ञानेश्वर महाराज होते, ज्यांनी स्वतःमध्ये ब्रह्मांडातली ऊर्जा इतकी ॲक्टिवेट केली होती की अखंड ब्रह्मांड त्यांच्यात होतं. त्यांनी या ऊर्जेने पाठीवर पोळ्या भाजलेल्या, भाकरी भाजलेल्या. तर हे सगळ्यात मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्रात बघायला मिळतं. आणि ही ऊर्जा एवढी ॲक्टिवेट त्यांनी स्वतःमध्ये एवढी फ्रिक्वेन्सी ॲक्टिवेट केली होती एवढ्या कमी वयात की ते जेव्हा समाधी घेतल्यानंतर पण आज तुम्ही यूट्यूबवर गुगलवर बघू शकता की त्या समाधीच्या ऊर्जेची पण चाचणी परदेशी लोकांनी येऊन केलेली आहे. आणि त्या लोकांना ती ऊर्जा आजही तिथे दाखवते. तर सायंटिफिकली ते लोक पण ॲक्सेप्ट करतात की ही ऊर्जा आहे आणि ते आपल्या भारताचीच ऊर्जा आहे. जे असे मोठमोठे संत आपल्या भारताचे या ऊर्जेने खूप चमत्कार असे आपल्याला घडून आणलेले आहे. सगळ्यात मोठं उदाहरण अजून एक बोलायचं तर करुणा रेकी मास्टर हे आपले साईबाबा आहेत, ज्यांनी ती ऊर्जा स्वतःमध्ये एवढी ॲक्टिवेट केली की ते दिवाळीचे दिवे पण त्यांनी तिथे आणि ती ज्योत आज पण पेटली जाते तिथे. त्या उदीनी किती लोक बरे होतात. आजही ती ऊर्जा तिथे आहे. ऊर्जा कधीच मरत नाही. एखाद्या माणसाचं तुम्ही अंतिम संस्कार करू शकता पण ऊर्जेचं नाही. तुमच्या आत्म्याचं पण तुम्ही करू शकत नाही. त्या बॉडीमध्ये असताना, तो सोल त्या बॉडीमध्ये असताना जी ऊर्जा तुम्ही कॅरी करता, पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव्ह, ही ऊर्जा कधीच खतम होत नाही, ती तिथेच राहते. चक्र म्हणजे नेमकं काय असतं आणि ते आपल्या शरीरातल्या कोणत्या भागांमध्ये स्टोअर असतं? शरीरामध्ये 7 चक्र असतात, जे मेन चक्रज असतात. त्याचं प्रत्येक चक्राचं एक स्पेसिफिकेशन असतं. फॉर एक्झाम्पल सहस्त्र चक्र आहे, थर्ड आय चक्र आहे, थ्रोट चक्र आहे, हार्ट चक्र आहे, सोलार प्लेक्सिस, सॅक्रल आणि रूट चक्र. प्रत्येक चक्राचा एक मंत्र पण असतो, ज्या मंत्राद्वारे आपण आपले चक्र ॲक्टिवेट करू शकतात. फॉर एक्झाम्पल थर्ड आय आणि सहस्त्र चक्राचा मंत्र आहे ओम, जे वर्षानुवर्ष आपल्या पिढीने पिढी सगळ्या या मंत्राचं आपण मेडिटेशन करतो. दुसरं आहे थ्रोट चक्र, त्याला हम असं बोलतात. मग नंतर येतं यम, दॅट इज हार्ट चक्र. तर सोलार प्लेक्सिसचा आहे रम आणि सॅक्रलचा आहे वम आणि मूलाधार चक्र. मूलाधार चक्राला आपण लम असं बोलून ते मंत्र बोलत राहायचं आणि ते चक्रास ॲक्टिवेट होत राहतात. जर तुम्ही रेकी नाही करत असाल तर डेली पण हे जे 7 चक्राचे मंत्र आहे, डेली जर तुम्ही 5 मिनटं जरी ॲक्टिवेट केले, 3 वेळा प्रत्येक चक्राला व्हिज्युअलाइज करून बोलायचं, प्रत्येक चक्र व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलाइज करायचं म्हणजे आपलं लक्ष त्या चक्रावर आणायचं, ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तो मंत्र बोलायचं 3 वेळा. तर तुम्ही ह्या सगळ्या चक्रांना या मंत्राद्वारे ॲक्टिवेट करू शकता. ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट करा आणि 3-3 वेळा या मंत्राचं उच्चारण करा आणि कॉन्सन्ट्रेट करा त्या प्रत्येक चक्रावर. तर अशा रीतीने तुम्ही हा चक्र ॲक्टिवेट करू शकता स्वतःच्या. ब्लॉक्ड एनर्जी म्हणजे नक्की काय असतं ते? म्हणजे तो कसं काय आपण ओळखतो की समोरच्या माणसाची एनर्जी ब्लॉक आहे असं? अच्छा, ब्लॉक्ड एनर्जीज म्हणजे जसं मी बोलले की 7 चक्राज असतात. चक्रामध्ये जर कॉस्मिक एनर्जी नसतील किंवा ब्रह्मांडाची ऊर्जा ॲक्टिवेटेड नसेल, ती एनर्जी ब्लॉक्ड असते. तो पर्टिक्युलर चक्र ब्लॉक्ड असतो, बरोबर. आता ब्लॉक्ड एनर्जीज म्हणजेच ब्लॅक एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जीज. तर जे चक्र ब्लॉक्ड आहेत ते त्या सिच्युएशनला त्या कॅरेक्टर टोटली ब्लॉक्ड असतात. हार्ट चक्र ब्लॉक्ड असेल तर रिलेशनशिप खराब होतात. तर सगळ्यात मेन म्हणजे की ज्यांचे सगळेच चक्र ब्लॉक्ड असतात त्यांनी असं पण समजू शकतात की मला कोणी तर काय केलं आहे, कोणी ब्लॅक मॅजिक केलं आहे, कोणी काय. पण नेगेटिव्ह एनर्जीचा इफेक्ट एखाद्यावर आहे हे कसं ओळखायचं? तर तो व्यक्ती सारखं ब्लॅक क्लोथ्स घालणार. तो शॉपिंगला आजही गेला तर ब्लॅक विकत घेईल, उद्याही गेला तर ब्लॅक, त्याचं वॉर्डरोब ब्लॅकमध्ये भरलेलं असणार.
सगळ्यात मेन. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो स्टमक आहे त्याचं ब्लॉटिंग व्हायला चालू होतं. ब्लॉटिंग, त्याचा विचार करायची क्षमता झिरो होते. कन्फ्यूज राहणार तो व्यक्ती, कायम कन्फ्यूज राहणार. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं सडन फ्लो ऑफ मनी स्टॉप होतं. कुठलाही चक्र ब्लॉक कोणी केलं आहे किंवा कोणी तुमच्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रयोग केला आहे किंवा नॅचरली तुम्ही ब्लॉक्ड आहात, काही असू दे, यू विल नॉट रिसीव्ह प्रॉस्पेरिटी, यू विल नॉट रिसीव्ह मनी. गॉट इट? तर हे सगळ्यात मोठं सिम्पटॉम आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे ना, आपण आपल्या शरीरावर ब्लॅक कपडे घालणे. यू आर ब्लॉकिंग द कॉस्मिक एनर्जीज टू रिसीव्ह युअर चक्रास. याचाच अर्थ आपल्या पूर्वजांनी पण बोलले, काळे कपडे घालायचं नाही, घालायचं नाही, घालायचं नाही, तरी आपण घालतो. तर त्याचा अर्थच तो आहे. रेकी घेण्याचे नेमके काय फायदे आहेत? प्रत्येक घरातली एखादी महिला रेकी एनर्जीजमध्ये ॲक्टिवेट राहिली तर त्यांच्या घरातले कुठलेही प्रॉब्लेम असू दे, लहान मुलं रडतात, हेल्थ इश्यूज होतात, एक तानं बाळ असतो ना, जन्मलेला बाळ असतो, तो रडत असतो. कशाला रडत असतो आपल्याला माहीत नसतं, की त्याच्या पोटात दुखते का काय, ते बोलू शकत नाही ना. तर तुम्ही ह्या रेकीनी त्याला हील करू शकता आणि तो शांत. हा उदाहरण माझ्याकडे आहे की मी जेव्हा रेकी शिकली होती तर ॲटलिस्ट 3 वर्ष झाले होते. तर मला माझ्या एकदम सडनली रात्रीचं 10:30 वाजता माझ्या वहिनीचा फोन आलेला की तिने त्या आवाज ऐकलं की तिचा मुलगा इतका भयानक रडत होता, इतका भयानक की मी ताटावर बसलेली उठले आणि सेकंड्समध्ये मी त्याला हिलिंग दिला. तिथे जिथं आहे तिथे ताट बाजू करून त्याला हिलिंग दिलेलं आहे. आणि 3ऱ्या मिनिटाला तिचा कॉल आला की तो शांत झाला आणि तो रडत होता 3 तास कंटिन्यूअस. तर ते माझ्यासाठी खूप मोठं उदाहरण आहे की मुलांना काय झालं समजत नाही आपल्याला आणि ही एनर्जी त्या मुलांना हील करू शकते. तर अशा वेगवेगळे केसेस मी सॉल्व केलेले आहे. किंवा बऱ्याच वेळा मला असंही अनुभव आला आहे की ज्यांचे 10 वर्ष रिलेशनशिप असतात, सडनली ब्रेक होतात काय ना काय रिझनमुळे. अदरवाईज ब्लॅक एनर्जीज, निगेटिव्ह एनर्जीज घरचे करतात, एक्स गर्लफ्रेंड करते, एक्स बॉयफ्रेंड करते, चांगला रिलेशन तुटतो. बरेच केसेस असे येतात. ते पण या रेकीद्वारे आम्ही हील केलेले आहे. याच्यासाठी याच्यामध्ये कुठला तंत्र मंत्र असा कुठला भाग नाही. ओन्ली कॉस्मिक एनर्जीज, ब्रह्मांडाची ऊर्जा अशी आहे की ते काहीही करू शकतं. ज्यांच्यामध्ये ब्रह्मांडाची ऊर्जा असते, व्हॉट यू थिंक यू क्रिएट. मी खूप वेळा बोललेले आहे आणि पर्सनल अनुभव आहे माझा. मला सांगा, रेकीमुळे आपले जे कपल्समधले प्रॉब्लेम्स असतात, रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स असतात किंवा कधी कधी कुठल्या कपल्सचं डिवोर्सपर्यंत ती केस चालली जाते, तर त्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात का? मेनी ऑफ द क्लायंट्स येतात माझ्याकडे डिवोर्स प्रॉब्लेम घेऊन. तर मी असा एक केस पण सॉल्व केलेला आहे रेकीद्वारे की डिवोर्सचा मॅटर आलेला माझ्याकडे की डिवोर्स आहे, नेक्स्ट याच्यामध्ये मला रिझल्ट मिळणार आहे, प्लीज डू समथिंग, आय डोंट वॉन्ट टू लिव्ह हिम, मला त्याला सोडायचंच नाही, असं तसं ब्ला मेनी थिंग्स. त्यानंतर आम्ही त्या व्यक्तीचं हिलिंग घेतलं आणि इन द नेक्स्ट रिझल्ट जो व्यक्तीला आत्ताच्या आत्ता डिवोर्स द्यायचा होता तो आजही तिच्याबरोबर राहतो अँड दे आर आउट ऑफ इंडिया अँड दे आर व्हेरी हॅपी. तर अशा प्रकारे ह्या रिलेशनशिपमध्ये डिवोर्स, ब्रेकऑफ्स या घरामध्ये काही भांडणं चालत, बरेच लोकांच्या घरात खूप भांडणं असतात, तुम्ही रेकीद्वारे ती हील करू शकता. घरातून नेगेटिव्ह एनर्जीज पण रेकीद्वारे, रेकीचे सिम्बॉल्सद्वारे आपण हील करू शकतो. फॉर एक्झाम्पल्स, रेकीला मी तर 14 सिम्बॉल्स देते, शिकवते माझ्या ह्याच्यामध्ये. तर रेकीचे सिम्बॉल्स वेगवेगळे आहेत. त्या वेगवेगळ्या सिम्बॉलचं प्रत्येकाचं एक कॅरेक्टर आहे की प्रत्येक सिम्बॉल तोच प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्व आहे. त्या सिम्बॉलचा वापर करून पण त्या रेकीद्वारे आपण त्यांना हील करू शकतो. अच्छा, घरातून नेगेटिव्ह एनर्जीज काढायचं आहे, ब्लॅक एनर्जीज काढायचं आहे, अमावस्या, पौर्णिमा किंवा फ्रायडेला तुम्ही रेकीद्वारे सिम्बॉल्सचा वापर करून तुम्ही ती नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातून काढू शकता, स्वतःहून काढू शकता. याच्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. बरं, मला सांगा की आता आपण घरी असतो किंवा ऑफिसमध्ये असतो, तर आपल्याला एक निगेटिव्ह एनर्जी जाणवत असते कधी कधी आणि आपल्याला असं खूप लो फील होत असतं. मग त्याच्यावर काही उपाय आहेत का की आपण जेव्हा पण आपल्याला लो फील होतं किंवा खूप लोक असतं त्यांचे इमोशन बॅलन्स नाही होत, तर इमोशन्स बॅलन्स करण्यासाठी किंवा
ऊर्जेला जर तुम्हाला खूप नेगेटिव्ह फील होत असेल, ती ऊर्जा शिफ्ट कशी करायची तुमच्या इन्स्टंटली शिफ्ट कशी करायची, त्यासाठी तुम्ही दोन्ही हातामध्ये तुमचे सॉल्ट घ्या आणि फील करा की कंटिन्यूस 21 टाइम्स यू फील अँड व्हिज्युअलाइज अँड से. मेडिटेशन पोझिशनमध्ये बसा, दोन्ही हातात मीठ घ्या आणि बोला की सगळे नेगेटिव्ह एनर्जीज तुमच्या माइंड सोल बॉडीमधून त्या सॉल्टमध्ये जात आहे. असं 21 वेळा जरी बोललं, यू विल फील युअर हँड्स आर हेवी अँड पेनिंग. तेव्हा उठायचं ना, हात वॉश करायचं वॉश बेसिनमध्ये. तुम्हाला इन्स्टंट एनर्जी शिफ्ट जाणून येते आणि तुमचा जो नेगेटिव्ह ऑरा आहे किंवा नेगेटिव्ह जे फील होतं आहे, इमोशन्स आहेत, ते इन्स्टंटली डिलीट होतात. असे दिवसातून 3 वेळा तर करायला पाहिजे, ज्याची यू विल अट्रॅक्ट पॉझिटिव्ह एनर्जीज. तुमचा ऑरा पण ब्राईट होत राहील. आणि असं म्हणतात की जे आपलं अमावस्या असते, पौर्णिमा असते, तर त्या दिवसांमध्ये आपल्या शरीरात काहीतरी चेंजेस होत असतात, त्या एनर्जीमध्ये पण चेंजेस होत असतात. तर मग ते कितपत ते आपल्या बॉडीवर इफेक्ट करतं किंवा कशा पद्धतीने असतं? आता अमावस्या पौर्णिमाचा ज्यांना त्रास होतो, तो 101% त्यांच्या आयुष्यात येणार रिलेशनशिप इश्यूज असतातच असतात. याचाच अर्थ की हाय टाईड अँड लो टाईडला आपली बॉडी 70% वॉटरनी बनलेली असते. हाय टाईड अँड लो टाईडचं इफेक्ट त्याच्यावर होत असतं. पण ती एनर्जी 3-4 दिवसासाठी खूप स्ट्रॉंगली तुम्हाला फील होतं आणि या पिरियडमध्ये सुसायडल थॉट्स पण येतात. पण असं जेव्हा कुणालाही होत असेल की अमावास पौर्णिमाचं जर तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जीज फील होतात, यू आर फिलिंग व्हेरी व्हेरी लो, तेव्हा हे सॉल्टचं तुम्ही कराच करा. सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज ऑफ सॉल्ट इज जस्ट कीप द सॉल्ट. अदरवाईज अजून एक मी बोलू शकते की 2 मूठभर पिंक सॉल्ट घ्या आणि त्याच्यामध्ये 1 कॉफीचं पॅकेट टाका आणि त्याचं पेस्ट करा. उठण्यासारखं सगळ्या बॉडीला लावायचं आणि त्या दिवशी जर ज्या मोमेंटला तुम्हाला असं फील होते तेव्हा इन्स्टंटली हे करा आणि वॉश युअर सेल्फ विथ अ शॉवर आणि तुम्हाला लगेच रिलीज मिळेल. पण ते जे उठणं लावतात ते 10 मिनिट तरी तुमच्या बॉडीवर असायला पाहिजे. या रेकी ऊर्जेमुळे जे शाळेत जाणारे मुलं आहेत, जे 9वी-10वीचे मुलं आहेत, हे जर रेकी जर करत राहिले डेली यू हॅव टू गिव्ह 5 मिनिट्स, नॉट मोर दॅन 5 मिनिट्स. या गोष्टीचा फायदा असा होतो की तुम्ही एकदा जर वाचलात तर तुम्हाला ते लक्षात राहतं. यू विल नेवर फॉरगेट. इझिली यू रिसीव्ह द थिंग्स. दुसरी गोष्ट अशी आहे की फ्युचरमध्ये जी गोष्टी तुम्हाला कन्फ्युज्ड असतील, कुठले डिसिजन्स घ्यायला काय, ते इझिली इंट्युटिव्हली तुम्ही फॉलो करणार ती गोष्ट. म्हणजे जी व्यक्ती रेखीमध्ये असते ना, प्रत्येक गोष्ट लाईफमध्ये इझी होती त्यांची. इझी मनी. खूप लोक आहेत, खूप कष्ट करतात, खूप स्वतः कष्ट करूनही त्यांना पैसे मिळत नाही, याचा अर्थच त्यांचे चक्रास ब्लॉक्ड असतात. मला सांगा, जे सिम्बॉल तुम्ही आत्ता बोलल्या, तर ते सिम्बॉल नक्की कोणते कोणते आहेत रेकीचे? रेकी हे 2 प्रकारचे आहे, ओसवी रेकी आणि करुणा रेकी. करुणा रेकी हे साईबाबा रेकी आहे आणि ओसवी रेकी हे मिकाओ ओसवीचं रेकी आहे, जे भारतात आले. आणि तर मिकाओ ओसवी रेकीच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 3 ते 4 सिम्बॉल आहे. चौकुरे, सैकी, हॉन्सा, जेशोने अँड डायकोमो, हे 4 सिम्बॉल्स आहे. आणि राखो. या सिम्बॉल्सद्वारे आपण आपल्या घरातली निगेटिव्हिटी काढू शकतो, स्वतःतली काढू शकतो, घरातली काढू शकतो, ब्लॅक एनर्जीज करून स्वतःला हील करू शकतो. अँड डिफरंट सिच्युएशन, हेल्थ इश्यूज, रिलेशनशिप, करिअर, जॉब, या सगळ्या गोष्टी त्या माध्यमातून त्या सिम्बॉल्सच्याद्वारे आपण करू शकतो. प्लस त्या करुणा रेकी सिम्बॉल्सचे महत्त्वाचे 2 सिम्बॉल्स आज प्रत्येकजण वापरतो, ते म्हणजे ओम आणि स्वस्तिक. मी ओसवी रेकीचा एक एक्झाम्पल देते. चौकुरे इज अ पॉवर सिम्बॉल. तुम्ही इन्स्टंटली चौकुरे कुठेही वापरा. मी तर चौकुरे ना पाऊस थांबवण्यासाठी वापरलेला आहे. आणि जेव्हा माझे मुलं लहान होते तर स्कूलला ते 6 वाजता जायचे आणि 6 वाजता बरोबर जातानाच पाऊस पडायचा. तेव्हा मी 15 मिनटासाठी प्रत्येक वेळा मला अनुभव आले की मी रेकी केले आणि तेवढं 15 मिनिट पोरांना शाळेत सोडून येऊसपर्यंत ते पाऊस थांबायचा. सर, असं त्या गोष्टीचं इफेक्ट्स आहे. मला सांगा की असं म्हटलं, म्हणजे मी आतापर्यंत असं ऐकलेलं आहे की रेकीचे मेडिकल ह्याच्यामध्ये पण खूप इफेक्ट्स होतात. म्हणजे एखादा आजारी माणूस असेल तर त्याचं रेकी देऊन सुद्धा तो बरा होऊ शकतो का? येस. करोना काळात मी खूपच, आपण बघू शकता माझ्या यूट्यूबवर बरेच लोकांना रेकी देऊन पण करोना हिलिंग्स मी केलेल्या आहेत आणि खूप फरक पडलेला आहे. यू कॅन सी ऑन माय यूट्यूब अँड ऑल.
तर हेल्थ इश्यूजवर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जर वेस्टर्न कंट्रीजला बघायला जाता तर या रेखीचा उपयोग ते ऑपरेशनच्या आधी करतातच करतात. कुठलाही डॉक्टर असो तिथे बिफोर ऑपरेशन दे डू रेखी टू शिफ्ट द एनर्जीज. त्याच्याने नेगेटिव्ह एनर्जी शिफ्ट होतात आणि मग ते त्यांचं ऑपरेशन करायचं. बरेच डॉक्टर्स माझ्याकडनं रेखी पण शिकलेले आहेत आणि ते या रेखीचा उपयोग ते त्यांच्या पेशंट्सवर पण करतात. आणि मला सांगा की ज्या गर्भवती स्त्रिया असतात त्यांच्यावर रेकीचा कसा परिणाम होतो, आणि जे बाळ जन्माला येणार असतं जे आधी पोटात असतं, तर त्यात जर आपण बाहेरून रेकी दिली एखाद्या प्रेग्नंट वुमनवर, तर तो इफेक्ट त्या बाळाला होतो का? म्हणजे किती होतो आणि कसा होतो ते? जर प्रेग्नेन्सीच्या दौरान जर तुम्ही रेकी करत राहिलात कंटिन्यू, इफ यू डू ॲटलिस्ट टिल 6 to 7 months, त्याचा इफेक्ट इतका स्ट्रॉंग त्या बेबीवर होतं ना की लाईफ टाईम एनर्जी त्यांची, ती कॉस्मिक एनर्जी त्यांच्यामध्ये राहते, त्या बेबीमध्ये राहते. आणि जी मदर प्रेग्नेंट असताना रेखी घेऊन ज्या शिशूला जन्म देते ना, त्याच्यामध्ये अँड नॉर्मल बेबीमध्ये खूप डिफरन्स असतो. मेंटली, हेल्थ वाईज, फिजिकली, इमोशन्स सगळे बॅलन्स असतात. ती ऊर्जा घेऊनच त्यांनी जन्मलेले असतात. अँड यू कॅन सी द डिफरन्स इन द बेबीज. कारण का त्या ऊर्जेमुळे तुमचा ऑरा ब्राईट होतो. आताची जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये डिप्रेशन हा प्रकार खूप जास्त पटीने पाहायला मिळतोय. म्हणजे जी मिडल जनरेशन आहे त्यांच्यामध्ये, तर मग ते काय करू शकतात? ते नक्की त्याच्यावर काय रेमेडीज असतील? बेस्ट टू बेस्ट इज रेखी. एनर्जी शिफ्ट करा. रेखी काय करते? तुमची एनर्जी, डिप्रेस्ड एनर्जी शिफ्ट करते आणि व्हाईट लाईटचा तुमच्या बॉडीवर इफेक्ट होतो. व्हाईट लाईट एनर्जी, दॅट इज कॉस्मिक एनर्जीज, ब्रह्मांडातली ऊर्जा. तर त्या ऊर्जेने तुम्ही स्वतःला हील करू शकता. दुसरी गोष्ट, जर इन्स्टंट खूप बॅडली ब्रेकडाऊन झालेलं आहे, खूप नेगेटिव्ह इफेक्ट्स चालू झाले, यू आर फिलिंग ऑफ सुसायडल थॉट्स अँड ऑल, तर सरळ सॉल्टचं एक्सरसाइज करा. जे सॉल्टचं मी सांगितलं, दोन्ही हातात सॉल्ट घ्यायचा आणि स्वतःची जी फिलिंग तुम्हाला वाटते, व्हॉट आर यू फिलिंग, जस्ट टेल युअर सेल्फ दॅट की ते सगळं ह्या सॉल्टमध्ये जात आहे. व्हेरी क्लिअरली आपल्या लँग्वेजमध्ये तुम्ही बोला की माझ्या माइंड, सोल, बॉडीमधून हे डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, निगेटिव्ह एनर्जीज हे या सॉल्टमध्ये, हातातल्या सॉल्टमध्ये फ्लो होत आहे. ॲटलिस्ट 53 times नाव यू डू इफ यू आर इन दॅट डीप सिच्युएशन, नेगेटिव्ह सिच्युएशन. आणि हात वॉश करा 3 times यू हॅव टू डू अ डे. ओके. तुम्हाला इन्स्टंट चेंज तुमच्या दिसतं. कुठल्या डिप्रेशनच्या गोळ्या खायची गरज नाही, कुठलंच. मी या एकच एक्सरसाइजवर खूप लोकांना बरं केलेलं आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कुठेच कुणाला पैसे द्यायची गरज नाही. अ नॉर्मल पर्सन, एकदम नॉर्मल, त्या नॉर्मल गरीबच्या गरीब व्यक्तीही करू शकतो आणि श्रीमंतच्या श्रीमंत, नॉर्मल टू नॉर्मल एनर्जीवाला व्यक्ती करू शकतो. ज्याच्यामध्ये कॉस्मिक एनर्जी नाही आहे तो पण चालू केला तरी त्याला इफेक्ट्स चालू होतात. बिकॉज तुझं चक्र ओपन व्हायला, एनर्जी शिफ्ट व्हायला चालू होती ना, नेगेटिव्ह एनर्जीज, म्हणजे चक्रास पण हील व्हायला चालू होतं. मला सांगा की आता लोकांना खूप पैशाचे प्रॉब्लेम्स असतात, फिनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, तर मग त्याच्यावरती काही रेमेडीज आहेत का? येस, रेमेडीज आहेत. पण जर कुठली व्यक्ती ब्लॉक्ड असेल तर रेमेडी ते करू शकणार नाही. ब्लॉक पर्सन ब्लॉक एनर्जीजमध्ये रेमेडीज नाही करू शकणार. तर त्यासाठी काय करावं लागेल? पहिलं तुमची एनर्जी हील करा. हील युअर सेल्फ फर्स्ट अँड देन यू डू रेमेडीज. डायरेक्ट लोक कसे रेमेडी देतात मला कळत नाही की तुमची ऊर्जाच ब्लॉक्ड असेल तर तुम्ही रेमेडी कशी देणार आणि कसं करू शकणार? तुम्ही रडत आहात, तुम्ही ब्लॉक्ड आहात, बरोबर. तुम्हाला खूप सिच्युएशनमध्येच नाही आहे की तुम्ही काही करू शकता, तर तुम्हाला कसं काय मी तुम्हाला पूजा कर, हे कर, ते कर असं नाही बोलू शकत. कुठलं रिच्युअल्स, कुठले स्पेल्स कसं करणार? नाही, ते ॲक्टिवेटच नाही होणार. तर सगळ्यात पहिला तुम्ही ॲटलिस्ट रेकी करत नाही ना, तर मी तुम्हाला सॉल्टचा एक्सरसाइज दिले ना, ते दिवसातून 3 वेळा करायला लागा. जेव्हा 8 दिवस होतील तेव्हा तुम्ही ती रेमेडीवर जा. देन यू गो टू ट्राय द रेमेडी. कारण की 7-8 दिवस जेव्हा तुम्ही सॉल्टचा प्रकार करणार, तुमची नेगेटिव्हिटी ॲटलिस्ट हील व्हायला चालू होते आणि मग तुम्ही रेमेडीजवर या. सगळ्यात पहिला डिफरंट रेमेडीज आहेत. मी मनी रेमेडी देते सगळ्यात पहिला. पैसा तर सगळ्यांना हवा आहे, मनी फ्लो पाहिजेलच पाहिजे.
तर घरात प्रत्येकाचं सिनेमन पावडर असतं किंवा सिनेमन स्टिक्स असतात, बरोबर. रोज पूजा करतो आपण घरी संध्याकाळच्या वेळेस, दिवाबत्ती अगरबत्ती करतो, त्यावेळेस सिनेमन पावडर आपल्या हातात घ्यायचं, दुसरं स्वतःचीच ऊर्जा त्यात घालायची, दुसरा हात असं ठेवून, ओके. आणि मग तुम्हाला अफर्मेटिव्ह बोला की तुम्हाला काय हवं आहे, की मनी फ्लो कसा हवा आहे, कशासाठी हवं आहे, आणि मग पूर्ण घरामध्ये ब्लो करा. हे रोज चालू करा, 21 दिवस करा, तुम्हाला रिझल्ट मिळेल. इझी मनी फ्लोवाला चालेल. आय डोंट नो हाऊ अँड वेअर फ्रॉम वेअर इट विल कम, बट 100% यू विल रिसीव्ह मनी. मला सांगा, हे लोकांचे जे प्रॉपर्टीवरून कोर्ट मॅटर्स असतात किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरून कोर्टचे केसेस चालू असतात, ते वर्षानुवर्ष चालू असतात, तर त्याच्यावरती काही रेकीचा इफेक्ट होऊ शकतो का? हो, कोर्ट मॅटर्सवर तुम्ही रेकीची एनर्जीचा इफेक्ट खूप स्ट्रॉंगली होतं. सगळ्यात मेन म्हणजे मी 3 गोष्टी सांगते. एक तर बगलामुखी चं तुम्ही मंत्र चांट चालू ठेवा कोर्ट मॅटर्सच्या ह्याच्यामध्ये. वर्षानुवर्ष जर तुमचं केस रखडत आहे, तुम्हाला रिझल्ट नाही मिळत आहे, बगलामुखीचं मंत्र चालू ठेवा तुम्ही. दुसरी गोष्ट, टेक एनर्जीज बिफोर गोईंग टू कोर्ट. रेकी एनर्जीज तुम्हाला येत नाही तर सॉल्टचं करूनच जा, पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जा. आणि जाताना कोर्टात तर डेट्स मिळतात, कॅरी 9 डेट्स विथ यू. दुसरी गोष्ट, स्वतःच्या घरातून पिवळी मोरी घ्यायची अशी हातातून, आणि त्याच म्हणजे ते ठेवायचं काढून, कोर्टात गेल्यावर स्प्रेड इट विथ अन इंटेन्शन की जे पण मॅटर आहे माझ्या बाजूनी लागणार. 101% यू विल गेट रिझल्ट इन दिस थिंग्स. प्युअर जेन्युइन रेमेडीज. मला सांगा, आता जे नवीन रेकी शिकणारी लोक आहेत, जे नवीन आता शिकतायत रेकी, तर तुम्ही त्यांना काय सजेशन्स द्याल? माझं म्हणणं हेच आहे की तुम्ही रेकी शिकणार ना तर कंटिन्यू ठेवा. रोज स्वतः 5 मिनटं द्या त्या गोष्टीसाठी, आणि तुम्ही 1-2 वर्षांनी बघा तुमचा लेवल, तुमचा ग्राफ कुठे असणार. तर आज शिकले, 21 दिवसाचा कोर्स केला आणि सोडून दिला, हा भाग करू नका. दिस विल 200% गिव्ह यू रिझल्ट्स. मला पर्सनल एक्सपिरियन्सने मी बोलते. आणि कमी वयात जर रेकी करत असाल तर जे आम्ही आता अचीव केलं, तुम्ही कमी वयात अचीव करणार, अँड यू विल अचीव अबंडंटली. खूप महत्त्वाचं आहे की जर माझ्यामध्ये जर कॉस्मिक एनर्जी, माझ्यामध्ये ब्रह्मांडातली ऊर्जा जर राहत असेल तर ती व्यक्ती कशी असणार, ओके. आपण आपल्या महाराष्ट्रात साईबाबा आणि स्वामी समर्थांना जेव्हा आपण प्रे करतो किंवा आपण त्यांचं आव्हान करतो, तर किंवा आपण त्याचा गर्जना करतो, तर काय बोलतो? ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर हे ब्रह्मांड नायक आहे. दीज पीपल आर द हिरो ऑफ द ब्रह्मांड. तुम्ही पण या ऊर्जेचा फायदा घेऊ शकतात स्वतःच्या दैनंदिन जीवनात, आणि याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. तर माझं रिक्वेस्ट आहे की प्रत्येक फॅमिलीमधला एक जरी व्यक्ती रेकी शिकलं तर खूप काही गोष्टी घरातल्या हील होऊ शकतात आणि खूप स्मूथ अँड ब्युटिफुल लाईफ होऊ शकते. तुम्ही एवढी छान आम्हाला रेकीबद्दलची माहिती सांगितली. मला सांगा, जर ज्यांना कोणाला रेकी घ्यायची असेल, आता हा व्हिडिओ बघून अनेक जणांना रेकी शिकण्याची इच्छा होईल, तर तुम्ही रेकी शिकवतात का, किंवा तुम्हाला कसा संपर्क करायला पाहिजे? हां, माझ्या इथे रेकी शिकवण्यात पण येतं, रेकी करण्यात पण येतं, पण माझ्या इथं रेमेडीज काहीच नाही आहे. जे बोलले तेच रेमेडीज आहेत. तुम्ही माझ्याकडे रेमेडीजसाठी येऊ नका, तुम्ही माझ्याकडे हिलिंगसाठी या, तुम्ही स्वतः रेकी शिकण्यासाठी या. पण चुकीच्या गोष्टी मी नाही देऊ शकत, किंवा बरेच लोक मला कॉल करतात, मला आत्ताच्या आत्ता रेमेडी द्या. नाही. आणि माझा प्रोसिजर आहे की जसं तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर तुमचा चेकअप होतो आणि मग तुम्हाला औषध पाणी मिळतं, तसंच माझ्या इथेही तुमचं सगळ्यात पहिला रीडिंग होईल आणि मग तुम्हाला सजेस्ट करण्यात येईल की किती हिलिंग्स घ्यायचे आणि किती नाही, आणि किती चक्र ब्लॉक्ड आहेत त्यात तुम्हाला समजतं, आणि ते तुम्ही हील केल्यावर यू विल 100% स्टार्ट रिसिव्हिंग पॉझिटिव्ह थिंग्स इन युअर लाईफ. तुम्ही जे आता एवढी सगळी माहिती दिली रेकीबद्दल, ती खरंच मला असं वाटतं प्रेक्षकांच्याही खूप उपयोगाची होणार आहे. आणि नक्कीच तुमचा जो इंटरव्ह्यू आहे तो पाहून स्वतःला हील करण्याची इच्छा होणार आहे आणि रेकी शिकण्याची सुद्धा इच्छा होणार आहे.
सो थँक्यू सो मच डॉक्टर ममता मॅडम. तुमचं जे मार्गदर्शन होतं, तुमचं जे सगळ्या माहिती होती ती प्रेक्षकांनाही खूप उपयोगाची नक्कीच ठरणार आहे. सो शंका समाधानमध्ये तुम्ही नक्कीच लोकांच्या शंकांचं समाधान केलेलं आहे. सो थँक्यू सो मच. मी पण तुम्हाला मनापासून थँक्यू बोलते की तुम्ही या प्लॅटफॉर्मवर मला बोलवलात आणि माझ्या या रेकीचा प्रचार आज घरोघरी जाणार आहे. आणि थँक्स अँड ग्रॅटिट्यूड टू यू अँड युअर टीम. थँक्यू सो मच.